आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतोच जेव्हा आपल्याला जाणीव होते की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे. देवाने आपल्यासाठी जे निवडलेलं असतं तेच आपल्या वाट्याला येतं. कलाकारांच्या आयुष्यातील असेच देवाची प्रचिती आणणारे प्रसंग आपण जाणून घेऊया त्याची कृपा या नव्या सेगमेंटमध्ये. आयुष्यात प्रत्येक क्षणी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरच्या पाठीशी कसे स्वामी उभे राहतात याबद्दल तिने सांगितले. प्रत्येक वेळी जेव्हा मी कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा मला काही सुचत नाही, तेव्हा अशा काही साईन्स दिसतात जिथे लाईक जसं तू म्हणालीस की स्कूटी किंवा एखाद्या गाडीवर किंवा एखाद्या बोर्डवर स्वामींचं चित्र दिसतं किंवा स्वामी दिसतात, तिथेच एक रिलीफ मिळतो मला की येस स्वामी आहेत. असे बरेचसे इन्सिडेंट घडले होते. म्हणजे जेव्हा मी माझं पहिल्यांदा घर घेतलं तेव्हा मला असं वाटलं होतं की नाही, पॉसिबल नाही आहे, कारण आपला पगार बघता, घराचे EMI बघता, आपण जे काम करतो आहे ते सगळं बघता कसं शक्य आहे. बट पुढच्या 2 महिन्यात स्वामींनी अशा काही गोष्टी घडवून आणल्या की ते झालं. आज माझ्या त्या घराला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. सगळं व्यवस्थित सुरू आहे. आणि प्रत्येक वेळी सगळ्याच बाबतीत म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट आपल्याला सापडत नसेल किंवा एखादी गोष्ट हट्टाने आपल्याला हवी असेल तर तेव्हा आपण आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतो, तसं मी माझ्या स्वामींकडे हट्ट करते. म्हणजे माझे ATM कार्ड किंवा माझी लिपस्टिक किंवा लिप बाम जरी मला सापडत नसेल तरी मी त्यांना सांगते की प्लीज मला शोधून द्या, मला माझी घाई होते, मला पोचायचं वेळेत आणि मला सापडत नाही आहे. आणि ते मिळतं. कुठलीही गोष्ट. आत्ता माझे असे कोणी फ्रेंड्स नाही आहेत, बेस्ट बडीज असं कोणी नाही आहे. सो मला जेव्हा काही बोलायचं असेल, शेअर करायचं असेल, भांडायचं असेल, चिडचिड करायची असेल तर मी ती स्वामींवर करते. आणि नंतर मग मी त्यांचे लाड पण करते, तेही माझे खूप लाड करतात. गेल्या काही वर्षात मला असं वाटत होतं की मी लग्न हा जो विषय आहे जो मुलींसाठी खूपच जास्त जवळ असतो, माझ्याही तो आहे लहानपणापासून. कारण मी माझ्या आजी आजोबांना बघत आले की ते कसं संसार करतायत, कसं एकमेकांना सांभाळत आहेत, एकमेकांवर प्रेम करत आहेत. सो माझंही तसंच होतं की पुढे मागे जेव्हा कधी मी लग्न करेन तेव्हा माझा संसार माझ्या आजी आजोबांसारखा असेल. आणि लव्ह मॅरेज याच्यावरून माझा विश्वास उडाला आणि मी ठरवलं होतं की नाही, आत्ता यापुढे अरेंज मॅरेजच करायचं. आणि स्वामींच्या कृपेने तसं ठरलं, माझं लग्न ठरलं. आणि मी तर म्हणेन की माझ्या आयुष्यात आलेली जी व्यक्ती आहे ती स्वामींचीच सावली आहे. म्हणजे स्वामी ज्या पद्धतीने मला सांभाळतात, मला जपतात, ओरडतात, मी हट्ट करत असेल तर ते माझे हट्टही ते सगळे लाड पुरवतात, तर ती तशीच व्यक्ती आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी स्वामींना खूप खूप थँक्यू. प्रतीक्षाने तर तिचा अनुभव राजश्री मराठी सोबत शेअर केला. तुमचा असा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. तर आणखी कोणत्या कलाकाराचे असे अनुभव ऐकण्यास तुम्हाला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.